अहमदनगर लोकसभा निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे आणि निलेश लंके असा सामना रंगण्याची शक्यता आहे। भाजपाकडून सुजय विखेंना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर निलेश लंके अजितदादांची साथ सोडून शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहे आणि शरद पवार निलेश लंकेंना उमेदवारी देणार हे जवळपास निश्चित झालंय। मात्र अहमदनगरमध्ये सर्वात जास्त ताकद कुणाची, निलेश लंके की डॉक्टर सुजय विखे, हे आपण पाहणार आहोत। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय वारसा असलेली घराणी आहेत। त्यात लोणी येथील विखे परिवार केवळ राज्याला नव्हे तर देशाला परिचित असा आहे। राजकारणात राहून समाजकारण करत असताना आधुनिक शिक्षणाचे दरवाजे परिसरातील मुलामुलींना विखे कुटुंबानं उपलब्ध करून देत या भागातील ग्रामीण विद्यार्थी आज देश विदेशात नोकरी, व्यवसाय या निमित्तानं उन्नतीच्या मार्गावर नेला आहे। राजकारणात सत्ता येते, कधी जाते, कधी परिस्थितीनुसार निर्णय घेऊन राजकारण आणि सत्ताकारण करावं लागतंच। मात्र हे सुरू असताना आपण ज्या जनतेमुळे सत्तेत आहोत त्याचा विसर पडू न देता गोरगरीब अडचणीत असलेले मायबाप जनतेच्या पाठीशी उभं राहणं हे नेत्यांचं कामच असतं आणि याचमुळे विखे परिवारातील चौथी पिढी डॉक्टर सुजय विखे नगर जिल्ह्याच्या राजकारणातील पुढील वाटचाल करताना दिसून येत आहेत। 2019 असो व आता 2024 असो, लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना समोर विरोधात वादळ निर्माण झाल्याचा भास निर्माण करून सुजय विखेंचे आता काय होणार असा प्रश्न विरोधकांकडून निर्माण केला जात असला तरी सुजय विखे यांनी अशाच विरोधी वाटणाऱ्या परिस्थितीला 2019ला आपल्या विरोधात निवडणूक लढवण्याच्या उमेदवाराला तब्बल 3.25 लाख मतांनी पराभूत करत पहिली विजयश्री खेचून आणल्याचं सिद्ध केलंय। त्यामुळे यंदाही 2024ला पुन्हा एकदा समोर खूप मोठं वादळ विरोधात आलं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होत असला तरी प्रत्यक्षात हे वादळ खरंच किती काळ टिकणार याची शाश्वती त्या वादळालाच नाही अशी एकूण परिस्थिती दिसून येते। त्यामुळे 2019च्या सुजय विखेंच्या विजयाची पुनरावृत्ती यंदा 2024ला रिपीट होणार असेच संकेत ग्राउंड रियालिटी चेक केल्यावर पुढे येत आहे। आमदार निलेश लंके हे लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय। मात्र पक्षात प्रवेश केल्यानंतर ते स्वतः उमेदवारी करणार की त्यांच्या पत्नी राणीताई लंके उमेदवारी करणार याबद्दल अद्यापही प्रश्नचिन्ह आहे। सध्या सुरू असलेल्या चर्चेतून आमदार लंके हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत आणि त्यामुळे त्यांना पक्ष बदल करून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष करवायचा असेल तर अगोदर राजीनामा देणं गरजेचं असल्याचं बोललं जात आहे। अन्यथा पक्षांतर बंदी कायद्यान्वये त्यांच्यावर अजित पवारांच्या पक्षाकडून कारवाई होऊ शकते। असं झाल्यास आमदार निलेश लंके यांच्यासमोर तांत्रिक अडचणी निर्माण होणार आहेत। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।